किरण हलक्या हाताने ढकल फुलटच चेंडू सन्मान दिला जातोय. एक धाव नक्की अंकित करणार. धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या होत आहे 35-25. धावीची गरज. 14 चेंडू. फलंदाज तयार. धावतो. पंचांना पार करतो. छोटा चेंडू हलक्या हाताने ढकलला जातोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एक अप्रतिम षटक मात्र हाताळलं जातंय मयूर तामोरे यांच्याकडून. एक चांगला बात आहे. छाये हुए चारों तरफ. केतन 4चे 4 चेंडू अशा फलंदाजावर डॉट टाकलेत कोणी अपेक्षा केली नव्हती. ज्याच्या फलंदाजीसाठी इकडे प्रेक्षक उभा आहे. आता मात्र 6 धावा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि 6 धावा. तर मी म्हणे 5 चेंडू 6 धावा काही हरकत नाही. ब्रँडेड फटका पाहायला मिळते विशाल आंगे यांच्या फळीतून. 6 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 40. एकाच षटकार लागू शकतो. प्रत्येक चेंडू ठिकाणावर नाही पडणार. पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू कार्पेटला रोल होत असताना लॉंगलचा खेळाडू जातोय. मिड विकेटचा खेळाडू मयूर पकडतोय विशाल अंगे यांना. पुढचा चेंडू छोटा चेंडू कॅच होतोय का? झेल उडाले पोहोचतील का? नाही. यावेळेस चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा बोर्डला लागली जातात. तर आता मध्ये 4 चेंडू 14 धावा. धावसंख्या आहे ती 46. त्याला पराभूत करू शकतो. पुढचा चेंडू घेऊ तेव्हा सेफ आणि कनेक्ट होतोय. यावेळेस पकडला जाईल का? 1 माऊस 4 धावे करता. सीमा रेषा पार 4 धाव वाजव. थँक्यू डीजे. धावतो. पंचांना पार करतोय. चेंडू यावेळेस खणखणीत षटकार. ब्रँडेड फटका. सीमा रेषा पार. 6 धावा. थँक्यू डीजे. 2 चेंडू मागे समीकरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. 2 रिव्हर्स सिपचे फटके. दोन्ही ब्रँडेड फटके. 4 धावा. टाळ्या वाजवायच्यात या चेंडूसाठी. विशाल अंगी आणि ब्रँडेड फटका जातोय. सीमा रेषा अडवला नाही. सुरेख प्रयत्न. 4 धावा. सामना जिंकतोय यावेळेस दांडी संघ. अप्रतिम खेळी. विशाल अंगे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच जातात. विशाल अंगे. विशाल अंगे खरोखरच फिल्डर काय असते आणि काय बॅटिंग केली पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलेलं आज. मी राजू तामोरेला इथे विनंती करतोय. राजू तामोरे तुम्हाला इथे विनंती करतोय स्टेजवरती. राजकुमार तामोरे स्टेजवरती यायचंय. खरोखर तुम्ही या वेळेस सुद्धा अशी डाय मारतील असं वाटलं नव्हतं. विशाल अंगीचं स्वागत हे तुम्हीच करायचं आहे हे कप देऊन. कारण मैत्रीचा खेळ आहे. खरोखर सुंदर असं रूप दाखवलेलं आहे तुम्ही इथे. हार्डलक सुंदर फिल्डिंग केलेली आहेस तू. पण फोटो चांगला. राजकुमार तुमच्याकडून मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यायचं आहे. जोरदार टाळं. ह्याला म्हटलं जाते क्रीडा रसिकांचं स्पोर्ट्समन स्पिरिट. नंतर समोर देखील बघायचं आहे. नंतर पुढे फोटोग्राफी समोर सुंदर देतो. 1 मिनिट समोर द्यायचं आहे. सुंदर असं खेळ दाखवलेला आहे विशाल. तुला 2-3 प्रश्न विचारायचे वाटतात. तू बाहेर खेळायला जातोस त्यावेळेचं ग्राउंड आणि आमचं ग्राउंड थोडंफार साम्य आहे का नाही म्हटलं. आम्ही पण खूप प्रयत्न करून याला ग्राउंडला लेवल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुला काय वाटतंय ग्राउंड बद्दल आणि इथल्या प्लेअर बद्दल आणि इथल्या ह्या क्राऊड बद्दल? प्रथम मी आमदार चषक 2018 या मंडळाचं मनापासून स्वागत करतोय. आणि स्पर्धा मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा आयोजित करणं ही शक्य नव्हती. परंतु काल आम्ही CTPL मॅच खेळायला गेलो होतो आणि कालच आम्ही सेमीफायनल मध्ये पराभूत झालो. परंतु काल आम्ही सकाळी 6:30 वाजता घरी आलो आणि राकेशला फोन केलो की मी घरी येतो झोपायला, कारण की पूर्ण दिवस जागरण झालेलं आहे. तर मी राकेशच्या घरी गेलो आणि झोपलो. राकेश बोलतो की मी चाललो मॅच खेळायला, माझी लेदरची मॅच आहे. तर मी बोलला जा तू, मी इकडेच आहे घरी.
आणि माझा संघ ज्याने चांगला प्रपोज केला त्याबद्दल धन्यवाद. आणि अपोजिट संघ होता माझा घरचाच म्हणजे अपोलो संघ, त्याचा पण धन्यवाद देतो. आणि सर आलेल्या प्रेक्षकांचे तसेच माझे मान्यवरांचे आणि माझ्या सर्व दांडीचे रहिवासी जसे माझे काका आज मॅच बघण्यासाठी आले आहेत. आज त्यांचं मी त्यांना माझी गेम काय आहे ती मी दाखवली, कारण की प्रत्येक वेळी मॅच बघायला यायचो तेव्हा मी फेल जायचो, परंतु आज माझा गेम आहे तो मी काकांना दाखवला. थँक्यू. तू जे रिव्हर्स मारतोय तुझे खासियत काय त्याच्यामध्ये रिव्हर्स फटके मारण्याबद्दल? रिव्हर्स मारण्यामध्ये एवढं काही नाही, कारण की जेव्हा मी रिव्हर्स खेळायला शिकलो, जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मी 15-16 वर्षाचा, तेव्हा मित्राबरोबर संघामध्ये मी प्रॅक्टिस करायचो. जेव्हा हुसेन किपर होता तेव्हा मी रिव्हर्स माझ्या पायाच्या खालून मारायचो, तेव्हा हुसेन बोलायचा की असं काय खेळतो तू. मी त्याला बोलला की मला हा शॉट शिकायचा आहे. तेव्हा मला हे सर्व जे सिनियर प्लेअर होते ते मला ओरडायचे, परंतु त्या चेंडूवर मी रिव्हर्स मारायचा तो मी प्रयत्न केला आणि ह्या मोठ्या सामन्यात मी आज सक्सेसफुल होत आहे. थँक्यू विशाल. असंच आम्हाला पण सहकार्य करत राहा. आम्ही आमच्या प्रयत्नाने मोठी मॅच भरवण्याचा प्रयत्न करतोच. पुढच्या वर्षी